शकत हे कोरोना आपल्याला दाखवून दिलं. कोरोनानं काय झालं, कोरोनामध्ये जे खेड्यामधले जे लोक होते ते लोक काही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही कोरोनाचा. हे परिणाम कुठे झाला, शहरामध्ये. काहून तर शहरामधल्या लोकांचा रेजिस्टन्स पॉवर हे कमी आहे आणि खेड्यामधल्या लोकांचा पॉवर शेतीमध्ये काम केल्यामुळे त्याच्यात पॉवर शक्ती जास्त आहे. त्याच्यामुळे खेड्यामधले लोक बिमारीनं नाही मरू शकत आणि जगू शकतील तर 100 वर्षाच्या पुढे शेतीमधले काम करणारे लोक जगतात. जे शहरामध्ये राहून जे म्हणतात की नाही शहरामध्ये चला 12,000 रुपये पगार आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी करू आणि जगू, ते नाही जगू शकत. कोरोनानं दाखवून दिलं की शेतीमधले लोक जगताना हे कोरोनानं आपल्याला दाखवली. पण शहरामधले लोक कंपन्या सोडून घरी आले. शेती अशी एक आपली वस्तू आहे की एका दाण्यापासून 100 दाणे तयार होतात, पण शहरामध्ये तसं होऊ शकत नाही. आणि आज सांगा मला तुम्ही की कोणतं सरकार आहे की 100 पोराला बंध्या पोराला 100% नोकरी देऊ शकतं? हे कोणतं सरकार नाही. भाजप असो, काँग्रेस असो, कोणतं सरकार पूर्ण पोराला नोकरी देऊ शकत नाही. शेवटी पर्याय शेती करावंच लागल आणि शेतकऱ्याच्या मुलाले पोरी द्यावंच लागतील. कारण तुम्ही शेतीमधलं अन्नधान्य खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही, तुम्ही पैसे खाऊ शकत नाही. शेतीच करावं लागन आणि केल्याशिवाय इलाज नाही. पण ती टेक्नॉलॉजी आपल्याला आणावं लागन. माझी अशी विनंती आहे भाजप सरकारले, देवेंद्र फडणवीसले, की शेती हा विषय पाठ्यपुस्तकात लागू करा. पाठ्यपुस्तकात शेतीविषयी जर लागू तुम्ही नाही केला तर ही उद्या शेती आपली टिकणार नाही. आपल्याला सुद्धा पाकिस्तान, बांगलादेश, तुर्की सारखी बाहेरून अन्नधान्याची आयात करावं लागल. 1971चा दुष्काळ जेव्हा पडला तेव्हा आपण अमेरिकेमधली ती लाल ज्वारी मिलो ही खाल्ली, ही स्वतः आपण पाहिलं. पण आपण त्याचा धडा जर नाही घेतला तर उद्या आपल्यावर ही पाळी येईन. कारण आज शेतीमधला जो नवीन तरुण पिढी आहे ही पिढी 10,000 12,000 पगारावर कुठेतरी जाऊन शहरामध्ये जाऊन काम करायला तयार आहे, पण शेतीमध्ये तयार नाही. कारण त्याला शेतीमधून उत्पन्न मिळून नाही राहिलं आणि उत्पन्न न मिळायचं कारण त्याला नॉलेज नाही. आज तुम्ही सांगा मला 60 पोरं एका वर्गात शिकतात, पण त्या 60 पोराला तो मास्तर असं काही कमी जास्त शिकवत नसतो, पण ते नॉलेज त्याचं कमी जास्त असतं. त्याच्यामुळं शेतीमधलं नॉलेज जर तुम्ही त्या मुलाला दिलं तर ते शेती करतील आणि त्याच्यामुळं उद्या आपल्याला शेती केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही कोणतं सरकार असो हे नोकरी देऊ शकत नाही पूर्ण लोकायले. त्याच्यामुळं शेती ही करणं अनिवार्य आहे आणि शेतकऱ्याच्या मुलाला मी मुली द्यावंच लागतील. आज लोक बाकीचे सर्व लोक काय करू राहिले की माझी मुलगी नोकरीवाल्याला द्यायची. आज नोकऱ्या कुठे? फक्त लोक काय म्हणून राहिले की शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही. आज कोरोनामध्ये कंपनीचे 10,000 12,000 पगारवाले लोक घरी आले आणि घरी येऊन काम करू राहिले. मग शेतकऱ्याच्या मुलाला पोरगी द्यायला काय हरकत आहे? आणि काहून नाही द्यायची? शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायलाच पाहिजेत आणि शेतीशिवाय उद्या पर्याय राहणार नाही. कोणतं सरकार तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही, ही माझी गॅरंटी आहे. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो. ज्याला आवडलं व्हिडिओ त्यांना लाईक करा, शेअर करा, ही माझी विनंती. धन्यवाद.